आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल, या योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय जाणून घ्यायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच तुमची अपडेट मिस होणार नाही। सुरुवात करण्या अगोदर सबस्क्राईब करा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे, सुरुवात करूया। पहा, 17 तारखेला पहिला हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, पण 14 ऑगस्टपूर्वी ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह असणार आहेत, ज्यांचे अर्ज मंजूर असणार आहेत, त्यांनाच हा पहिला हप्ता मिळणार आहे। पहा, आता महिलांना जर मेसेज आला तरच त्यांना पैसे मिळणार आहेत। नेमका कशाचा मेसेज येणार आहे, काय आहे ही संपूर्ण अपडेट पाहू। तर पहा, सरकारकडून तुम्हालाही मेसेज आला आहे का चेक करा। जर मेसेज आला असेल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत, अशी बातमी जी आहे ती TV9च्या माध्यमातून, TV9 मराठीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। नेमका मेसेज काय आहे हे पुढे आपण पाहणार आहोत। पहा, लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अट होती ते म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आतलं पाहिजे। महत्त्वाची अट म्हणजे महिलांचे एकत्रित कुटुंब जे आहे ते एकत्रित कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त असू नये। या योजनेसाठी राज्यभरात आतापर्यंत 1.5 कोटीपेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे। स्वतः एकनाथ शिंदे यांनी सकाळीच आपण पाहिलेले आहे की जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत, अशी माहिती दिलेली आहे। पात्र ठरल्याची त्यामधील महिलांचा आकडा जो आहे तो 1 कोटीपेक्षा जास्त आहे आणि अपात्र महिला देखील मोठ्या प्रमाणात आहेत। 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, परंतु अनेक महिलांनी किंवा अद्यापही त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं नाही। नेमकं कारण काय आहे, तर अगोदर जे होतं नारी शक्ती दूत ॲपवरती महिलांना अर्ज घरी बसून करता येणं सोपं जात होतं, परंतु आता वेबसाईटच्या माध्यमातून त्यांना अर्ज करणं बऱ्याचशा महिलांना जे आहे ते जमत नाही। ॲपमधून ऑनलाईन अर्ज करता येत होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे आता अर्ज भरणं कठीण होऊन बसलं आहे। विशेष म्हणजे राज्य सरकारकडून अर्ज भरण्यासाठी एक वेबसाईट जाहीर करण्यात आली आहे, पण तरीही अनेक महिलांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे। वेबसाईट सारखं हँग होत आहे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोड आलेला आहे। असं असलं तरी काही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये 1 रुपया आलेला आहे, तर काही महिलांच्या मोबाईलमध्ये मेसेज आलेला आहे, एक मेसेज आलेला आहे सरकारकडून आलेला आहे, तरच या मेसेज आलेला असेल तरच या महिलांना पैसे मिळणार आहेत। ज्या महिलांना 1 रुपया आलेला नाही त्यांनी देखील चेक करा, आणि ज्यांना 1 रुपया आला आहे त्यांना देखील हा मेसेज आलेला आहे। ज्यांना 1 रुपया आलेला नाही, जर त्यांना सरकारकडून मेसेज आला असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे। पहा, लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना 17 तारखेला मिळतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। या योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे, पण महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सध्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। अनेक महिलांना अद्यापही अर्ज केलेले नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणं 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। महिलांनी नोंदणी केली आहे आणि खूप मोठा आकडा आहे नोंदणी केलेल्या महिलांची। 2 कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे। ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे त्यांना मोबाईलवर मेसेज पाठवण्यात आलेला आहे। नेमका मेसेज काय असणार आहे, मला हा मेसेज आलेला आहे, तुम्हाला आलेला आहे का चेक करा। मला 1 रुपया अकाउंटमध्ये आलेला नाही पर्सनली, परंतु मला हा मेसेज आलेला आहे, म्हणजे मला या योजनेचे माझा फॉर्म 14 ऑगस्टपूर्वी मंजूर आहे, म्हणून मला 17 तारखेला या योजनेचे जे पैसे आहेत ते नक्की मिळणार आहेत। नेमका मेसेज काय आहे तर पहा, त्यामुळे तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा मिळणार आहे। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये 17 ऑगस्टला 3000 रुपये जे आहेत ते जमा होणार आहेत। मेसेज कोणता आहे तो आपण पाहूया। तर पहा, अशा प्रकारचा तुम्हाला टेक्स्ट मेसेज जर आलेला असेल तरच तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे असं तुम्हाला समजायचं आहे, आणि तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत। बऱ्याच महिला अशा आहेत ज्या त्यांचा मोबाईल चेक करत नाही, टेक्स्ट मेसेज आला असेल तरच त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे, योजनेचे पैसे मिळणार आहेत। तुमचा जो मेसेज बॉक्स आहे तो तुम्ही चेक करा। अशा प्रकारचा तुम्हाला जो टेक्स्ट मेसेज आलेला आहे का एक वेळेस चेक करून घ्या। महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे, म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा टेस्ट मेसेज येणार आहे, आणि टेस्ट मेसेजच्या माध्यमातूनच तुम्हाला या योजनेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर चेक करा तुम्हाला मेसेज आला आहे का, तर लवकर चेक
करा, तुम्हाला मेसेज आला आहे का. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.